नमस्कार. आपणा सर्वांना 1 मेच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्र दिनाच्या अगदी मनापासून शुभेच्छा. आणि यावेळेचा महाराष्ट्र दिन मुद्दामच सगळ्यांच्या लक्षात राहील असा. 1 मे 1960 आपल्या महाराष्ट्राचा स्थापना दिवस, आपल्या महाराष्ट्राचा जन्मदिन. त्या दिवशी तो मंगल कलश आपल्या महाराष्ट्रात आला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. आज 1 मे 2010 50 वर्ष पूर्ण झाली. हा सुवर्ण महोत्सवी आपला महाराष्ट्र दिन. आणि अशा या सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा. आणि आता सुरुवात करूया आजच्या भागाला. बघूया आज या अत्यंत महत्त्वाच्या अशा या दिवशी कोण पैठणी पटकावणार. आजच्या भागात 2 वहिनी सहभागी होत आहेत, गोरे वहिनी आणि खडके वहिनी. एक निर्मल नगरमध्ये राहतात तर दुसऱ्या गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहतात. भेटूया पहिल्या वहिनींना आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. बांद्रा पूर्व निर्मल नगर कॉलनीमधल्या बिल्डिंग नंबर 6 मध्ये राहणाऱ्या सौ अश्विनी गोविंद गोरे वहिनींना आता आपण भेटणार आहोत. वहिनींना स्वयंपाकाची आवड आहे आणि विणकाम करण्याची आवड आहे. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. अश्विनी गोविंद गोरे. माहेरचं नाव? अश्विनी सुरेश पवार. आणि माहेर कुठलं? माहेर तालुका भोर आणि गाव कर्नावडी. आता द्या ओळखतो. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या मामी. नमस्कार मामी. ह्या मामी. बर. ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई. बर. ही माझी सासूबाई. आणि त्या माझ्या आई. बर. ते माझे वडील. बर. हे माझे सासरे. नमस्कार. त्या मामी. नमस्कार. ते मामांचे मुलगा. हो. आणि तो माझा भाऊ तिकडे उभा आहे, ते मोठे मामा. बरोबर. आणि बाकी आमचा परिवार. वा. आणि आता सगळ्या परिवाराची ओळख झाली. आता प्रश्न, 1 मे हा महाराष्ट्र दिन, कामगार दिन. तुमचं बालपण जिथे गेलं तिथे कसा साजरा करायचा, काय आठवतंय तुम्हाला या दिवसाबद्दल? कामगार दिन मोस्टली जास्त साजरा नाही करत आहे आमच्या तिकडे, कमीच करतात. गावी माझं बालपण गावी झालं. कुठे? भोर तालुका कर्नावडी गाव. कर्नावडी गाव. हो. पण मग त्या गावात किती घर आहेत? हा 60 आहेत. 60 आहेत. हो. आणि तुमची शाळा कुठली? 1ली ते 5वी पर्यंत मी गावी शिकले आणि मग माझं पुढचं शिक्षण कोपरखेड्यामध्येच झालं, कॉलेज वगैरे. आई हे कुठे, मिस्टर कुठे भेटले? माझा भाऊ आहे, त्याच्या मित्राने हे स्थळ सुचवलं होतं. हो का? हो. आणि हे काय करतात? हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. बर. आणि तुम्ही? मी अकाउंटंट आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये. बरोबर. आई कुठे असते? आई वाशीला. आली आहे? हो आली आहे. बोलवा. आई नमस्कार. तुमचं बालपण कुठे गेलो आई? आमचं बालपण गावाला. गावाला तिकडेच गेलं. हा, मग ते बघायला आले होते काय? हो, गावामध्ये जमलं. बरोबर. काय मुलगी कशी आहे, स्वभाव कसा आहे? आणि जावई बापूंचा? त्यांचा पण शांत आहे. तुम्ही गाणं म्हणणार नाही एखादं? हा, नाही येत. तुम्ही सांगा आई बाबांबद्दल तुमच्या. आई बाबांबद्दल आई खूप चांगली आहे, प्रेमळ आहे. आई वडील दोन्ही खूप प्रेमळ आहेत. हो. मग आता तुम्हाला वर्षातून किती वेळा भेटतात ते? हा, मी प्रत्येक महिन्याला जाते. वाशीमध्येच आहे ना, त्यामुळे जाणं होतं. हो. सारखे जाता आईकडे? हो हो. हा. आईने कधी तुम्हाला झोपवताना लहान असताना गाणं गायलं नव्हतं? नाही, कधीच नाही. मग ओरडायची आई? हो. आईने धपाटा दिलाय कधी? भरपूर वेळा. काय हो आई? बर. आता प्रश्न, हट्टी आहे म्हणून. हट्टी आहे म्हणून आता पण द्याल? नाही. बरं, आता प्रश्न विचारू काय ना आई? हा, विचार. मला सांगा, इथे ही जी एवढे मोठं ग्रिल लावलेलं आहे त्यात किती चौकोन आहेत? किती चौकोन आहेत? ग्रिलला चौकोन किती? वेळ संपली. वहिनींच्या गावातली घरं लक्षात आहेत 60. आणि आज खरं तर 60 हा आकडा खूप महत्वाचा आहे. बघा, ते ग्रिल सुद्धा चौकोन आहेत 60. आणि 1960 हे कुणी विसरू शकत नाही, कारण त्या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. आणि आजच तो दिवस 1 मे. तेव्हा वहिनी, हे पहिलं उत्तर तुम्ही दिलंच नाही. आता उखाणा पूर्ण करा.
चांदीच्या ताटात लावते तुपाची फुलवात. चांदीच्या ताटात लावते तुपाची फुलवात. गोविंदरावांचं नाव घेऊन मी करते होम मिनिस्टरला सुरुवात. अभिनंदन वहिनी, हे पहिलं. थँक्यू. आणि आता दोघींनी मी 5 शब्द सांगणार, ते लक्षात ठेवायचे. पहिला तुम्ही, दुसरा तुम्ही, तिसरा तुम्ही, चौथा तुम्ही आणि 5वा तुम्ही मला सांगायचं. लक्षात ठेवा. चिटपाखरू, चुकून माकून, चिमटा बिमटा, चांगले चुंगले, चेष्टा मस्करी. सांगा. चिटपाखरू. या एवढी. आणि हे बक्षीस गेलं. भेटूया आता आपण लगेचच पुढच्या वेळी. बांद्रा पूर्व शासकीय वसाहतीमधील बिल्डिंग नंबर 33 मध्ये राहणाऱ्या सौ सुनीता पद्माकर खडके वहिनींना आता आपण भेटणार आहोत. आवड त्यांची गायनाची आणि पुस्तक वाचण्याची. अशा वहिनींच्या परिवाराची आता ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सौ सुनीता पद्माकर खडके. माहेरचं नाव? सौ कुमारी सुनीता भानुदास नागमर. आणि माहेर कुठलं? माहेर वरळी. आता 4 महिन्यापूर्वी ते वाकोल्याला आलो आम्ही, म्हणजे आई आली. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी पुतणी. बरं, नमस्कार. हे माझे ननंद. नमस्कार. ही त्यांची मुले ओंकार आणि हर्षल. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. ही माझी मैत्रीण शीतल. नमस्कार. ही तिची मुलगी साक्षी. नमस्कार. ही माझी वहिनी. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. भाऊ. नमस्कार. भावाचा मुलगा. हा. माझे वडील. बरं, नमस्कार. तो दुसरा भाऊ. आणि हे मामा नमस्कार. माझ्या सासूबाईंचे भाऊ. आणि ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. सगळे माझ्याकडे नमस्कार करतायत असं मला वाटत होतं, पण नंतर लक्षात आलं या हातातल्या काजू कतली. तर आता सुरुवात करूया आजच्या प्रश्नोत्तराला. वहिनी, तुमचं बालपण? माझं बालपण वरळी येथे गेलं. वरळी पोलीस कॅम्प, मुंबई. काय करायचे बाबा? माझे बाबा पोलीस मध्ये होते. हा. आता रिटायर झाले. आणि तुम्ही किती भावंड? आम्ही 3 भावंड. मी मोठी आणि माझे 2 भाऊ. ते काय करतात? एक भाऊ पोलीस मध्ये आहे आणि एक प्रायव्हेट सेक्युरिटी मध्ये. बरं बरं. आणि तुम्ही काय करता? मी माझा पार्ट टाइम जॉब आहे. मी युसीमसचे क्लास घेते. बरं. आणि मिस्टर काय करतात? मिस्टर गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. हो, कुठे? म्हाडामध्ये. ऍक्च्युली रजिस्टर डिपार्टमेंट मध्ये. बरं बरं. मग आता काय तुम्ही, आणि ते कसे काय वागतात तू? खरं सांग. मिस्टर चांगले वागतात. का? का मध्ये चांगले आहेत, चांगले वागतात. चांगले आहेत म्हणून चांगले वागतात. आणि नणंद किती, भाऊजाई किती? मला नणंद 1 आहे आणि माझ्या दीर 1 आहेत आणि भाऊजाई 2 आहेत. आणि नणंद कुठे असते? नणंद उमरज म्हणून गाव आहे, सातारा जिल्हा. माहिती माहिती. हा, तिथे असतात. तिथे असतात. तुम्ही जाता की नाही? हो, जातो ना. आणि दीर सातारला असतात. आणि तुमचं माहेर वरळीचं? माहेर वरळी. आणि आता भावाने इकडे ट्रान्सफर घेतली सांताक्रूजला. सांताक्रूज वाकोला. तिकडे क्वार्टर्स आहेत. जाता? हो, जाते. तुम्ही अशाच हसत असता का नेहमी? अशाच हसत राहा. आई आली आहे? बोलवा. तुमचं बालपण कुठे गेलो? माझं पण गावीच. गावी कुठे? गावी एकदम खेडेगाव आहे, इस्लामपूर. इस्लामपूरला? इस्लामपूरला कुठे हो? इस्लामपूरला अंबाबाई देवळाजवळ. तुम्ही जाता की नाही आता इस्लामपूरला? जाते ना. तुमच्या बालपणाचे दिवस आणि आताच्या या नातवांच्या तुमच्या बालपणाचे दिवस खूप बदलले ना? कसा काय फरक आहे? नवीन पिढी आहे. त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं. मातीत खेळायचं होतं. आता सगळं मुलांना सुखसोयी येतात. घरामध्ये मुलं खेळतात. आपलं बालपण कसं बाहेर सगळं गेलं. खरंय खरंय. आणि जावई बापू कसे येतो? जावई बापू खूप चांगले. काय सांग, सद्गुणी आहेत. कुठे भेटले तुम्हाला असे सद्गुणी? पूर्व पुण्य आमची, म्हणून असे जावई मिळाले. ऐकतील तर किती बरं वाटेल त्यांना. बर, पहिला प्रश्न विचारतोय. फ्रीज मध्ये एका डब्यामध्ये बेसनाचे किती लाडू आहेत? अभिनंदन. हे पहिलं बक्षीस मिळालं. आम्ही 1 खाल्ला असता आणि 9 झाले असते तर? नाही, अगोदर 11 होते. 11 होते. आणि 1 मी माझ्या पोतीला दिला. सगळं मोजून असतं होईल. उखाणा पूर्ण करा. शुभ मंगल प्रसंगी अक्षता पडतात डोक्यावर. शुभ मंगल प्रसंगी अक्षता पडतात डोक्यावर. पद्माकर रावांचं नाव घेते खेराडच्या माळावर. खेराडच्या माळ्यावर? हा, आमचं गाव आहे. वा, अभिनंदन. हे आणखी 2 आता हे 5 शब्द लक्षात ठेवून अनुक्रमे सांगा. दोघांनी लक्षात ठेवायचे.
पूजा अर्चा, पाऊस पाणी, पाठ पुरावा, पैसा अडका, पान सुपारी. पूजा अर्चा, पाऊस पाऊस पाणी, पाठ पुरावा होतं आणि वहिनींना सुपारी म्हणावं असं वाटलं, त्यामुळे हे बक्षीस गेलं.